निश्चय केला आणि तिसरं पाऊल यमुनेत टाकलं. यमुनेला पावलाचा स्पर्श झाला ना मावल्या हो, कृष्ण स्पर्शानं यमुना दुभंगलेली नाही, अजिबात नाही. कृष्ण स्पर्शानं यमुनेनं रस्ता नाही दिला. कृष्णाची तिला आज्ञा होती वा जोरा, त्याच्या स्पर्शानं नाही दिला. वसुदेवाच्या निष्ठेया पुढे यमुना शरण आली आणि तिने परमात्म्याला जायला दया घ्याला. बस बस आता वसुदेवाच्या निष्ठेया पुढे मी नतमस्तक झाले. परमात्म्याची आज्ञा किती ऐकायची आणि पालन किती करायचं याचा निश्चय करावा लागेल. त्या देवानं आज्ञा दिली गोकुळात पोहोचव. ज्या आज्ञेचं प्रतिपालन करत असताना तिसरं पाऊल वसुदेव उचलतोय आणि यमुना शरण येते. वसुदेवाला रस्ता करून देते जा बसा. आणि गोकुळात हा वसुदेव पोहोच. माया अवतरित झालेली असते, सर्वे झोपलेले असतात. बाळाला ठेवतो. झोपेत असलेले ती नंद यशोदा मुलीला उचलतो परत निघतोय. बंदी शाळेत प्रवेश करतोय. सेवक आता येताय, दरवाजे लावतात. बरं वाटलं आला परत, अन्यथा उद्या कटकट झाली असती. वसुदेवाला पाहिलं, सेवकांना बरं वाटलं, पटापट दरवाजे लावले. पोरीला देवकीच्या हातामध्ये दिलं. वसुदेवाने त्या बेड्या हातात घालून घेतल्या आणि मुलीला हो फोडला. आक्रोश मांडला. कंसाला कळालं. कंस धावत सुटलाय. कंसाला पाहिलं आणि वसुदेवाने हात जोडून सांगितलं महाराज मुलगी झाली हो. आकाशवाणी चुकीच मुलगी झाली. डाव्या हाताने वसुदेवाला लोटलं. देवकडे झालं दादा भाची झाली रे तुला. कन्यादानाचं सौभाग्य मिळेल. भाची ऐकण्याकरता कान कुठे रिकामे होते. मनामध्ये तर भीतीचा थरकाप होता. देवकीच्या हातातला मुलीला ओढलं आणि आजकाल विचकट हास्य करत होता कंस. त्या नगर चौकात पोहोच. आवाज दिलाय नगर जन हो चला. अवघ मथुरा नगर जमा झालं. फिरविली डोळे फिरवले. म्हणाली होती ना आकाशवाणी देवकीचा आठवा मूल मला मारणारा हे आठवा. नगरजनानं खाली माना घातलेल्या मुलीच्या पायाला धरलं. गरा गरा फिरवलं. आता आपण हातातली मुलगी निसटली आणि आकाशाच्या दिशेनं धावली. मोठा लख प्रकाश पडला आणि प्रकाशाच्या मागण्या आवाज. प्रकाशाच्या पाठीमागनं आवाज आला. मामा मला का मारिसी. मामा मला का मारिसी. तुझा वैरी गोकुळासी. हे मामा याला मला मारून काय फायदा रे. तुझा वैरी गोकुळासी. तुझा शत्रू गोकुळाला पोहोचलाय. नगरजनांनी मात्र हे कृष्ण गोविंद हरी मुराद जय जयकारा केला रे. आपल्या आपल्या घरी मंडळी निघून गेलेली. कंस आपली केस तोडत आणि कपडे फाडत आक्रोश करत निघून गेला. इकडे पहाट झाली. माया ओसरली आणि बाळानं आई यशोदेच्या मातृत्वाला धक्का दिला. आई जागी झाली. पाना फुटला. कंचुकी ओली झाली. बाळाला हृदयाशी घट्ट धरला का सुईनी धावल्या. बाबा नंदांना बाहेर कळालं. म्हातारे उठले. अवघ्या गोकुळात आता बातमी भराभरा कळाली. गवळणी पळायला लागल्या. सूर्यनारायणाचं आगमन झालं. पिवळ्या धमक उन्हानं गोकुळ न्हावून निघालं होतं. गवळणी एकीमेकीशी बोलायला लागल्या. अगं तुला कळालं काय? दुसरी गवळण सांगायची अगं नंदबाबांच्या इथं मुलगा झाला. मुलगा झालाय.
नंदबाबांच्या इथे मुलगा झाला. एकीमेकीला सांगायला लागला. सर्व गोकुळामधल्या गवळणी आता बाबा नंदांच्या घराकडे निघालेल्या. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला झाला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र यशोदेला. एकी पुढे, एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे, एक वाटे सुंदवडे, एक वाटे सुंदवडे. या गवळणी पळायला लागलेल्या, एकमेकीला सांगायला लागल्या. अवघा गोकुळ होता बाबा नंदाच्या अंगणात जमा झाला. म्हाताऱ्या मध्ये गेलेल्या स्त्रियांची लगबग चालू झाली. आता म्हाताऱ्यांनी पाळणा बांधला आणि बाळाला आता पाळण्यात ठेव. म्हाताऱ्या जमा झाल्या आणि बाळाला पाळण्यात ठेव. हे होत राहील. तुमच्याशी बोलतो अगोदर. हे बघा, एकदा कृष्ण जन्म आज साजरा करू, आता, अन्यथा उद्या साजरा करू. फक्त कृष्ण जन्म तुम्ही जसे बसलात, तुम्ही जसे बसल्या ना, असा साजरा होत नाही. कृष्ण जन्म साजरा करण्याची एक पद्धत आहे. कसा साजरा होतो मावल्या? कसा साजरा करता? मोठ्याने बोला. कसा? कसा साजरा करता? बोलतच नाही राजा. दुसरा दिवस चालला. कसा? ही आडव्या कुकूची मावशी काहीतरी सांगायच्या विचार येते, पण ती सांगना. काय कसा होतो? कसा तो? तुम्ही चालू द्या, आम्हाला आमच्याशी बोलू द्या. 5 मिनिटं बरोबर. राईट. 9 वाजून 5 मिनिटं झाली. मी बरोबर 5 मिनिटात कथा संपवू. कसा साजरा करतात? उभं राहून, फक्त उभं राहायचे काम यांच्याकडे. तुमच्याकडे अजिबात संबंध नाही. कृष्ण जन्म करायचा असेल तर टिपऱ्या खेळूनच करायला पाहिजे. बरोबर आहे का? या आम्ही तसा करतो बा, खेड्यापाड्यात सुद्धा आमची पद्धत आहे ती. मला असं वाटतं त्याच्याशिवाय कृष्ण जन्माला येऊ शकत नाही. आणि कृष्ण अष्टमीला जन्माला येतो हे डोक्यातून काढून टाका. जिथे जिथे भगवत कथा, भगवत कीर्तन चालतं, तिथे तिथे कृष्ण अवतरित होतो. बस सोपं का? त्याची अवतरण्याची जागा तो तिथे तिथे. त्याच्यामुळे काय करायचं मग आता? आज का उद्या ठरवून घ्या. आज का उद्या? मंडळी, वैष्णव मंडळी असाल तुम्ही इथे, लक्षात घ्या. वैष्णव समजून घ्या. पंढरीच्या विठोबाला भेटायला जायचं असेल ना, तर रडत रडत जाता येतं का? हात बांधून जाता येतं का? कसं जावं लागत असतं? नाचू कीर्तनाची रंगी, नाचत नाचत जावं लागतं बघा. तेव्हाच भेटतो ना तो. त्याच्याशिवाय भेटतो का?
कृष्ण जन्माला जीव शकत नाही आम्ही जोपर्यंत त्याच्या आनंदामध्ये बेहोश होणार नाही. मग काय करायचं आज का उद्या? टाळ्या वाजवून येत नाही तो बावळा नाही. टाळ्या वाजवायला आता तो ऐकतच नाही. आता त्याने सांगितले टाळ्या वाजवून 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 मला येड्यात काढलं 5,500 वर्ष. तर नक्की ठरवा काय करायचं. नक्की सांग कुठं चालले तुम्ही? उभे राहू. ए बावळे हो कुठं चाललं? अजून मी काहीच म्हटलो नाही ना. काय आणावं लागत? टिपऱ्या आणावं. डीजे नाही टिपऱ्या आणावं लागतील ना. उद्या करायचं ना. पेढे आणावं लागतील ना. आता आपण एक काम करू 2 पाळणे म्हणून घे. उद्या कथा सुरुवात झाली का आपल्याला तिथून सुरुवात करायची. नक्की ठरलं आपलं. टाळ बी आणावं लागतील ना. माळकरी मंडळी असतील टाळ घेऊन यायची उद्या. आपले सर्व वैष्णव मंडळींनी आपले आपले टाळ गळ्यात घेऊन यायची. मस्त तुम्ही टिपऱ्या आणायच्या आम्ही टाळ वाजू. त्या टाळाचा जयघोष टिपऱ्यांचा जयघोष आणि मग कृष्ण अवताराचा जो आनंद आहे ना तो आपण उद्या घेऊ. बरोबर. अगदी तरुण मंडळी माग बसलेली. उद्या तयारीने यायचं. डीजे नाही. पण कृष्ण जन्माचं सुद्धा नाचणं काय मजा येते राजावर. अनंत जन्माची पापं नासून जातात त्याच्या नाचण्यामध्ये त्याच्या आनंदामध्ये. उद्या नक्की दाड्या बिड्या करून यायच्या मस्त टकाटक कपडे. तुम्ही सुद्धा एकदम गवळणींसारखे यायचे. हा मुली जरा गवळणी बनून या. नको तिथं भलत्या गवळणी बनतात. बघा तुम्ही गणपती येऊ द्या मग पहा गवळणी काय ठमकून नाचतात. गाणे पहा तिथंची मस्त. उद्या कृष्णाचा जन्म आपण पाळणं. तुम्हाला पाळणं म्हणता येतो? येतो नाही येत? लग्नाची गाणी जात्याच्या ओव्या नाही नाही येत. जात्यावरची ओवी येते का? आजी आडव्या कुकाची आजी येते जात्याची ओवी? हा म्हटली ना तू म्हण. हा हा उठ उठ माय चल. हा ए बाबा उठ ना. चल आजी चल लवकर. ओव्या येतील तर उठतील ना. मोखऱ्यालपणा हो म्हणून बसले. ओवीच येत नाही जात्यावरची. जात माहिती का? उठा लवकर. जात्यावरची ओवी येते. आडव्या कुकाची माव उठ ना. जात्यावरची ओवी येते ना तुला. हा येईल. हा हा उठली हो माय याला म्हणतात का? टाळ्या वाजवाय करतात. चल माय पुढे. ए बो आली कोण इकून इकून तिकडे काय कोपऱ्यात उभं करता. हा द्या. बहुत होया गाऊ कौतुक तू ये रे वा विठ्ठला. होया गाऊ कौतुक तू ये रे वा विठ्ठला. दळण मी दळिले सासू पीठ मी वरिले. सासू पुढं ठेविले तू ये रे वा विठ्ठला. सासू पुढे ठेविले तू ये रे वा विठ्ठला. तुमच्या ते नेटले लावणी दोन्ही बोटे लावणी पाची बोटे तू ये रे वा विठ्ठला. लावणी पाची बोटे तू ये रे वा विठ्ठला. दळण मी दळीत सासू आणि सासरा देर तो तिसरा. होया गाऊ भरतरा तू ये रे वा विठ्ठला. होया गाऊ भरतरा तू ये रे वा विठ्ठला.
मागच्या आजीला वेगळी आजी का सुतराळीला का धपल उडती, सुतराळीला काय कपल उडत्या, कृष्ण देवाला बाई पाळण बनवित्या, माझ्या ग देवाला बाई पाळण बनवित्या, वरडाळीला बाई कशाचा गलबाला, वरडाळीला बाई कशाचा गलबाला, कशाचा गलबाला न कृष्ण जन्माला आला, कशाचा गलबाला न कृष्ण जन्माला आला, सोनराळीला बाई तिंबग उडत्या, सोनराळीला बाई तिंबग उडत्या, कृष्ण देवाला सरी बिंदल घडवित्या, माझ्या ग देवाला घरी बिंदल घडवित्या, वरडाळीला बाई कशाचा गलबाला, वरडाळीला सजनो टाळ्या वाजवा, अजिन करता टाळ्या वाजवा, कशात अजिन करता टाळ्या. माऊले म्हणजे आज खऱ्या अर्थाने इथल्या तरुण मुलींना संताचा मेळा, मेळा ग बाई संताचा मेळा, इथून दिसत माझा आजोळाचा डुबा, आंघोळ करून मामा जोच्यावरी उभा, अरे शेताच्या मेरी बसले दोघं भाऊ, वडील पुत्र त्याला पातळ झाला गहू, हाती पड रातीची तबाई नको पडू, भाऊचे ग माझ्या कशी लागले गहू, गहू ग बाई कशी लागले गहू. असे टाळ्या वाजवा. विग माझ्या कृष्णरायाला, तुमच्यापेक्षा तर आमची मंडळी चांगली म्हणते, आपण म्हणा पहिली माझी ओवी ग माझ्या कृष्णरायाला. आवाज पण काय ठणक्या देवकीच्या बाळाला जुवाळा जुरे, मोठ्यान म्हणन राव. दुसरी माझी होवी ग माझ्या दत्तात्रयाला. का मागच्या काही म्हणती नाही, तुम्ही पुढच्या का बसा थोड्या. दुसरी माझी होवी ग माझ्या दत्तात्रयाला. येडा म्हणतात म्हणून राव मोठ्याने म्हणून असं का करताय. हा दुसरी माझी होवी ग माझ्या दत्तात्रयाला. आपण सर्व मिळून बोलू. माझ्या अनुसयेच्या बाळाला जुवाळा जुरे. देखाना आनंद आहे याच्यामध्ये सज्जनो. आपल्याला पाळणाही म्हणायचा आहे, कृष्णाचा जन्म साजरा करायचा आहे, परंतु जन्माचा जो विधी आहे आपण तो उद्या साजरा करणार कथा सुरुवातीला. आता मात्र विडावसर करू, पाळणा म्हणू आणि कृष्ण जन्माचा जो आनंद महोत्सव आहे. टिपऱ्या उद्या टिपऱ्या आहेत ना तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेत का नाही? आहे. टाळ आपल्याकडे टाळ आहे, गॅरंटेड आहे. टिपऱ्या आहे.
जमल्या या माया अंगाई गीत गाया जमल्या या माया अंगाई गीत गाया पाळण्यात आहे भाग्य चिमणा गोरा गोरा सज्जनो, दुसऱ्या दिवसाची कथा संपली. कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी बने वैजंती माला बजावे मुरली मधुर गाना कानु में कुंडल झलकती मंडल नंद के नंद बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी गगन समकांति झलकतासी ये मूर्ति चमक रही बिजली पवन समाला कस्तूरी तिलक छबिल के ओ बनवारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी वनमय मोदम उपमिलते देवता दर्शन को करते बजावे चन और मृदंग ग्वालिनी संग लाज रखो गोप के बनवारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी यहाँ से प्रकट हुई गीता ये अर्जुन वीर हुआ सुखा दिखाया विश्व रूप हुआ दिल खुश मिटाई भ्रांति अर्जुन की गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी गिरिधर कृष्ण मुरारी सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्रान् पश्यन्तु मा कश्चित् दुःख